कृष्णा सर्व भक्तांचं स्वागत आहे. प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये आपण श्रवण करीत आहोत. श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद अध्याय 17 पर्यंत आपली चर्चा झालेली आहे की कशा पद्धतीने परीक्षित महाराज हे जिथे धर्म आणि माता पृथ्वी यांचा संवाद चालू होता तिथे आले आणि तिथे त्यांनी कलिपुरुषाने या दोघांना दिला गेलेला त्रास कसा आहे त्यासाठी अत्यंत क्रोधित होऊन त्यांनी कलीला दंड दिला आणि त्याच्यासाठी निर्धारित हे 5 स्थान दिले, ज्या स्थानामध्येच फक्त तो निवास करू शकतो, अन्यथा त्याने भगवंतांच्या द्वारे संरक्षित असणाऱ्या परीक्षित महाराजांच्या भारतवर्षामध्ये राहू नये असा त्याला स्पष्ट निर्देश दिला होता. यानंतर परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये एक विशेष वळण येत आहे, ज्याच्याद्वारे त्यांचा भगवतधाम जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. तर त्याचा विस्तृत वर्णन हे अध्याय 18 मध्ये केलेलं आहे. आता आपण अध्याय 18 ब्राह्मण बालक श्रृंगीद्वारे महाराज परीक्षितला शाप याचं श्रवण करूया. सूत गोस्वामी म्हणाले, यो वै द्रोण्यस्त्र विप्लुष्टो न मातु रुदरे मृतः अनुग्रहात् भगवतः कृष्णस्याद्भुतकर्मणः. सूत गोस्वामी म्हणाले, भगवान श्रीकृष्ण अत्यंत अद्भुत कर्म करणारे आहेत आणि त्यांच्या कृपेनेच महाराज परीक्षित यांना द्रोणपुत्र अश्वत्थामाद्वारे सोडल्या गेलेल्या ब्रह्मास्त्राद्वारे माता उत्तराच्या गर्भात असूनही ब्रह्मास्त्राचा प्रहार झाल्यावरही जाळले जाऊ शकले नाही. तर अशा पद्धतीने भगवंत त्यांचेही जन्मकर्म अत्यंत दिव्य असतात आणि त्यांचे भक्तही त्यांचेही दिव्य कर्म अशाच पद्धतीने असतात. तर परीक्षित महाराजांनी गर्भस्थ अवस्थेमध्ये असताना भगवंतांनी स्वतः संरक्षण प्रदान केलं होतं आणि अशा पद्धतीने परीक्षित बालकाला भगवंतांनी जर गर्भस्थ अवस्थेत वाचविलं असेल तर जन्मभरामध्ये तर किती त्यांना आध्यात्मिक आनंद प्राप्त झाला असेल. अशा परीक्षित महाराजांना भगवंतांनी वाचविले, परंतु काय अशा परीक्षित महाराजांनी स्वतः मग जन्म घेतल्यानंतर भगवंतांना शरण जाण्याची अर्थात भक्ती योगाचा त्यांनी लाभ घेतला की नाही घेतला. ब्रह्मकोपोत्थिताद्यस्तु तक्षकात् प्राण विप्लवात् न सम्मोहोर उभयात् भगवत्यर्पिताशयः. या व्यतिरिक्त परीक्षित महाराजांनी स्व इच्छेनेच भगवंतांना शरणागत राहण्याचं ठरविलं आणि पूर्ण जीवन ते भगवंतांच्या चरणांवरती समर्पित राहिले आणि त्यामुळेच नंतर भविष्यामध्ये त्यांना एक उडणारा सर्प तक्षक याचे जे भय प्राप्त झाले होते एका ब्राह्मण बालकाच्या क्रोधामुळे, तर त्याला चावण्यासाठी हा सर्प पाठविला गेला होता. तरीही अशा भीषण मृत्यू दाह देणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा परीक्षित महाराज घाबरलाही नाही आणि मोहितही झाला नाही. तर गर्भस्थ अवस्थेमध्येही त्याला मोहित आणि भीतीपासून वाचवण्यासाठी भगवंत स्वतः आले होते. तसंच जीवनामध्येही आणि जीवनाच्या शेवटीही मृत्यूचा प्रसंग उभा राहिल्यानंतरही असा परीक्षित महाराज कधीही डळमगला नाही. का? कारण भगवत भक्तांचं हे स्वरूपच असतं की त्यांना काय म्हणतात, नारायण परायण, जे भगवंत नारायणांच्याच प्रती शरणागत असतात सदा सर्वदा. असे कोटीष्वपी महामुने, कोटी कोटी लोकांमध्ये कोणी असा महान भक्त असतो जो भगवंत नारायणांना पूर्णपणे समर्पित असतो आणि अशा व्यक्तीला जिवंत असो किंवा मृत्यूची स्थिती असो
दोन्ही स्थितींमध्ये भगवंतांना समर्पित असल्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नसते. मग ते स्वर्गात त्यांना पाठवलं जावं किंवा नरकामध्ये प्रचारासाठी पाठवलं जावं, तरीही त्यांना कोणत्याही पद्धतीने संताप, उद्वेग आणि भय आणि क्रोध यांना कधीही सामोरं जावं लागत नाही. तर असे हे परीक्षित महाराज, ज्यांना फार दिव्य पद्धतीने जीवन जगण्याची संधी मिळाली, परंतु एका ब्राह्मणाच्या बालकाद्वारे शाप दिल्यानंतरही त्या राजाने काय केलं? मग जसं या संसारामध्ये लोकांना मृत्यूची चाहूल लागली की ते सर्वजण ICU मध्ये जातात, मोठ्या मोठ्या डॉक्टरांना शोधतात, वैद्यांना शोधतात किंवा बाकीच्या पद्धतीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर तशाच पद्धतीने काय परीक्षित महाराजांनी असाच काही प्रयत्न केला की नाही? उत्सृज्य सर्वतः संगम विज्ञानाजित संस्थितिः वैयासकेर जहो शिष्यो गंगायाम स्वम कलेवरम. त्यानंतर लगेचच वेळ वाया न घालविता राजाने व्यासदेवांचे पवित्र पुत्र शुकदेव गोस्वामी यांची शरण ग्रहण केली आणि या प्रकारे त्या राजाने भगवंतांची वास्तविक स्थिती अर्थात दिव्य आध्यात्मिक स्वरूप हे समजावून घेतले आणि त्याद्वारे त्यांनी स्वतःचा मोक्षही प्राप्त करून घेतला. आणि हा संवाद कुठे झाला होता? गंगायाम अर्थात गंगा नदीच्या किनाऱ्यावरती शुकताल या स्थानी हा दिव्य सत्संग परीक्षित महाराजांना प्राप्त झाला शुकदेव गोस्वामींद्वारे. इथे भगवंतांना अजित शब्दाने उल्लेख केलेला आहे. अजित शब्दाचा अर्थच आहे की ज्यांना कोणी जिंकू शकत नाही. भगवंत कोणाद्वारेही पराजित केले जाऊ शकत नाही, तरीही त्यांना जिंकता येतं. कशाने? अजित जितोपी सह, केवळ प्रेमाद्वारे भक्तीद्वारे भगवंतांना जिंकता येऊ शकतं. आणि अशा परीक्षित महाराजांबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे उत्सृज्य सर्वतः संगम अर्थात त्यांनी भौतिक प्रकारचा सर्व पद्धतीचा संग याचा सर्वथा त्याग केला होता. तर कोणी अशा दिव्य सत्संगाच्या स्थितीमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याचा एक स्वाभाविक परिणाम हा असतो की त्याचा सर्व पद्धतीचा भौतिक संग हा टळून जातो किंवा अशा संघाचा तो सर्वथा त्याग करत असतो. त्यामुळेच गीतेमध्ये सांगितलेलं आहे परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा एखादा व्यक्ती निम्न स्तरावरच्या सवयींना जर शरणागत झाला असेल, जसं मांस खाणे, व्यसन करणे, व्यभिचार करणे आणि जुगार खेळणे, तर अशा निकृष्ट दर्जाच्या कार्यांपासून व्यक्ती तेव्हाच निवृत्त होऊ शकतो जेव्हा त्याच्याकडे अत्यंत आध्यात्मिक आणि सुंदर अशा पद्धतीची कार्यरचना असणाऱ्या दिव्य सत्संगाचा लाभ त्याला मिळेल. आणि अशा चांगल्या सवयी लागल्यानंतर जसं भगवंतांच्या बद्दल श्रवण करणे, तुलसी दलयुक्त भगवंतांना चरणांवरती जल अर्पित करणे, भोग दाखविणे आणि भगवंतांच्या नामाचा जाप करणे, अशा पद्धतीचे हे नियामक तत्व भक्तीचे प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती अशा चुकीच्या गोष्टींपासून सहज वाचू शकतो. त्यामुळे सत्संगाचाच हा एक दिव्य परिणाम प्राप्त केला जाऊ शकतो. तर असा सत्संग परीक्षित महाराजांना प्राप्त झाला शुकदेव गोस्वामींच्या रूपामध्ये, जे व्यासदेवांचे अत्यंत महान आत्मसाक्षात्कार प्राप्त करणारे पुत्र आहेत. तर इथे एक प्रश्न उभा राहतो की मग सामान्य व्यक्तीला कधी वाटते की आपण जन्मभर छानपैकी पाप करावे आणि मग शेवटी फक्त भगवंतांचं नाव घेऊन मोक्ष प्राप्त करून घ्यावा, हा किती उत्तम विचार आहे. परंतु इथे परीक्षित महाराजांबद्दल सांगितलेलं आहे की मृत्यूच्या वेळी सुद्धा ते भ्रमित झाले नाहीत. अशा पद्धतीने राजा परीक्षित
कशामुळे एवढे सुपात्र ठरले की मृत्यूच्या क्षणीही त्यांना भ्रमाने ग्रसित नाही केले? याचं उत्तर देत आहेत, नोत्तम श्लोक वार्तानाम जुषताम तत्कथामृतम स्यात् संभ्रमोऽन्तकालेऽपि स्मरताम तत्पदाम्बुजम. अशा पद्धतीने काही घटना घडल्या, परंतु परीक्षित महाराज हे इतके दिव्य होते की संपूर्ण जीवनभर त्यांनी भगवंतांची दिव्य स्तुती गाणारे असे वैदिक स्तोत्र, गीत, पदावली आणि असे दिव्य शास्त्र जसे भागवतम आहेत, अशा दिव्य कथांनी परिपूर्ण आहेत, ज्यामध्ये भगवंतांचं सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी श्रवणही केलं आणि कीर्तनही केलं होतं आणि आपलं संपूर्ण जीवन हे भगवंतांच्या चरणी त्यांनी समर्पित केलं होतं आणि ते सदा अर्थात निरंतर भगवंतांच्याच चरण कमलांचं स्मरणही करायचे. त्यामुळेच त्यांना ही अभिष्ट सिद्धी प्राप्त झाली की मृत्यूच्या वेळी सुद्धा, अंतिम क्षणाच्या वेळी सुद्धा ते कोणत्याही प्रकारच्या भ्रांतीला किंवा भ्रमाला बळी नाही पडले आणि भगवंतांच्या चरण कमलांचं त्यांनी नित्य स्मरण मृत्यूच्या वेळीही केलं होतं. असे परीक्षित महाराज राजा स्वरूपात असताना काय कलीने आपला प्रभाव टाकला होता की नाही? कारण आपण तर बघितलं की कलीला त्यांनी दंड देऊन तिथून पळून लावले होते. तर त्याबद्दल सांगताय, तावत कलीर्न प्रभवेत प्रविष्टो पीह सर्वतः यावदीशो महानुर्व्याम अभिमन्यव एकराट. जेव्हा अभिमन्यूचे महान शक्तिशाली पुत्र अर्थात परीक्षित महाराज या संसारामध्ये, या जगताचे सम्राट या स्थितीमध्ये सेवा करीत होते, तेव्हापर्यंत कली पुरुष कोणत्याही पद्धतीने आपला प्रभाव या जगतामध्ये पाडू शकला नाही आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय आपल्या मनात उत्पन्न होऊ नये. कारण जोपर्यंत एक क्षत्रिय राजा, खास करून परीक्षित महाराजांसारखे दिव्य भागवतोत्तम भक्त अशा पद्धतीने राज्यकारभार बघत असतात, तर अशा स्थितीमध्ये कोणताही असा संशय असायला कारण नाही की कलीने प्रसार केला असेल की नाही. तर कलियुग तोपर्यंत काहीही करू शकले नाही. परंतु हा कली मग ह्या जगतामध्ये प्रकट झाला कधी होता? सांगतायत, यस्मिन् हनीयर्हेव भगवान उससर्जगाम तदैवेहानुवृत्तोऽसा धर्म प्रभव कलिः. ज्या दिवशी अर्थात ज्या क्षणी भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीला सोडून आपल्या निज गोलोक धामामध्ये त्यांचं गमन झालं, त्याच वेळी समस्त अधार्मिक कृत्यांना उत्साह देणारा हा महान कलिकाल या संसारामध्ये उपस्थित झाला. कारण भगवंत यांचे नाम, गुण, यश आणि लीला इतक्या महान आहेत की जोपर्यंत भगवंत इथे प्रकट होते तोपर्यंत कली आपला अज्ञान आणि अधर्माचा प्रसार इथे करूच शकत नव्हता. कारण भगवंत हे स्वतःच सत्वमूर्ती आहेत, धर्ममूर्ती आहेत. जोपर्यंत भगवंत या जगतात असतात तोपर्यंत कोणीही अधार्मिक व्यक्ती इथे काहीही प्रभाव पाडू शकत नाही. आणि कली अधार्मिक असूनही महाराज परीक्षितांनी त्यांना मृत्यूदंड देऊ शकत होते, परंतु तरीही त्यांनी कली पुरुषाला मारले नाही. असं का? कारण एक खास कारण आहे. नानुद्वेष्टी कलिं सम्राट सारंग इव सारभू कुशलानि आशु सिद्ध्यन्ति नेतराणि कृतानि यत्.
परीक्षित महाराज एखाद्या मधुमाशीसारखे होते. का? कारण ते यथार्थवादी होते. अर्थात सगळा सार फक्त ते काय करायचे? स्वीकार करायचे. जसा एक मधुमाशी असते, ती काय करते? फुलामध्ये असणारा त्याचा अर्क, सुगंध जो दरवळतो, त्याचं जे द्रव्य आहे फक्त तेवढ्याच द्रव्याचा, मधूचा फक्त पान करते. त्याच पद्धतीने परीक्षित महाराजही कली पुरुषामध्ये कितीही दोष असले तरीही त्यामध्ये असणारा एक दिव्य गुण जो आहे, जो शुभ प्रभाव आहे, जो कल्याणकारी गुण आहे, त्या गुणाला बघूनच त्यांनी कली पुरुषाची कधीही ईर्ष्या केली नाही. तर कलियुग तसा भयानक आहे, पण तरीही त्यामध्ये असा कोणता गुण परीक्षित महाराजांनी बघितला ज्याच्यामुळे त्याला मृत्यूदंडापासून सुद्धा वाचविलं जाऊ शकलं होतं. सांगताय, किम नु बालेषु शूरेण कलिना धीर भीरुणा अप्रमत्तः प्रमत्तेषु यो वृको नृषु वर्तते. महाराज परीक्षितांनी असा विचार केला की अल्पज्ञ, कमी बुद्धी असणारे जे मनुष्य आहेत ते कलीला आता फार शक्तिशाली मानू शकतात, समजू शकतात. परंतु जो व्यक्ती स्वतः आत्मसंयमी आहे, ज्याचं आपलं मन, इंद्रिय आणि बुद्धीवरती सर्वतः नियंत्रण आहे, अशा व्यक्तीला कलीपासनं काहीही घाबरण्याची गरज नाही. तर भीतीचं कारण काय आहे कलियुगामध्ये? की आपला स्वतःवरती नियंत्रण नाही. जर आपण आत्मसंयमी असू तर मग आपल्याला कली पुरुषाने कोणतीही भीती दाखविली जाऊ शकत नाही. कारण हा राजा परीक्षित स्वतः एका वाघासमान शक्तिशाली होता आणि कली पुरुष हा अत्यंत मूर्ख आणि बेजबाबदार मनुष्यांनाच फक्त आपल्या प्रभावाखाली आणू शकत होता. अर्थात त्यांना भीती, त्यांच्या मनामध्ये संशय आणि त्यांना मोहित करण्याची त्याच्याकडे शक्ती होती. परंतु परीक्षित महाराजांना तो भ्रमित करू शकत नव्हता. तर आता सूत गोस्वामी सांगताय की आता संक्षेप रूपामध्ये परीक्षित महाराजांची धर्म आणि माता पृथ्वी यांच्याबद्दलची कथा आपल्याला सांगून झालेली आहे. उपवर्णितम एतद्वह पुण्यम पारीक्षितम मया वासुदेव कथोपेतम आख्यानम यद पृच्छत. हे शौनकादी मुनींनो, ज्या पद्धतीने तुम्ही मला परीक्षित महाराजांबद्दल विचारलं होतं त्या सर्व गोष्टींबद्दल मी संक्षेपाने आपल्याला परीक्षित महाराजांचा इतिहास आज सांगितलेला आहे. आणि त्यांच्या संदर्भात भगवंतांची जेवढी कथा आहे की परीक्षिताला कसं वाचविलं वगैरे, याचंही मी आपल्या सर्वांसाठी कथन केलेलं आहे. तरीही आपल्या परमकल्याणाची अपेक्षा असणाऱ्या मनुष्याने काय केले पाहिजे? ज्याला स्वतःला आपल्या जीवनामध्ये, या जगतामध्ये आणि खास करून या जगताच्या पलीकडे मृत्यूनंतरही आध्यात्मिक यश प्राप्त करायचं आहे, अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे? यायाः कथा भगवतः कथनीयोरुकर्मणः गुणकर्माश्रया पुंभी संसेव्यास्ता बुभुषुभिः. जे लोक आपल्या जीवनामध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असतात त्यांनी अत्यंत अद्भुत कर्म करणारे, दिव्य कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण यांचे दिव्य कार्यकलाप, अर्थात त्यांच्या दिव्य लीला आणि त्यांचे दिव्य गुण या संबंधी सर्व प्रकारच्या कथा श्रवण केल्या पाहिजे. आणि कशा पद्धतीने श्रवण केल्या पाहिजे? अत्यंत विनीत भावाने, नम्र भावनेने, ध्यानपूर्वक, एकदम अमृत पिल्यासारखं कर्णाद्वारे, कानाद्वारे अमृत पिल्यासारखा अनुभव करीत श्रवण सावधानतेने केलं पाहिजे. अशी भगवंतांची दिव्य कथा श्रवण करणाऱ्याला तर अमृतपानाचा अनुभव मिळणारच आहे. परंतु जो भगवंतांची कथा करणार आहे
जो प्रवक्ता आहे त्या व्यक्तीला काय लाभ प्राप्त होऊ शकतो अशा भगवंतांच्या कथा केल्याने? ते सांगतायत ऋषीमुनी. ऋषया उचुः सूत जीव समा सौम्य शाश्वती विशदं यशः यस्त्वं शंससि कृष्णस्य मर्त्यानाम् अमृतं हिनः. शौनकादी श्रेष्ठ मुनींनी अशा पद्धतीने सांगितलं, हे सौम्य सूत गोस्वामीजी, आपण अनेक वर्षांसाठी जगावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही प्रार्थनाही करतो. त्याचबरोबर आपल्याला शाश्वत अनंत असं यश प्राप्त व्हावं, खास करून आध्यात्मिक यश प्राप्त व्हावं याचीही आम्ही कामना करतो. का अशी कामना करतो आम्ही? कारण आपण भगवान श्रीकृष्णांचे जे दिव्य कार्यकलाप, दिव्य नाम गुण रूप लीला यांच्या विषयामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने आम्हाला श्रवण करण्याचा लाभ देत आहात. आणि आमच्यासारख्या मर्त्य व्यक्तींसाठी, मर्त्य लोकामध्ये पडलेल्या साधारण जीवांसाठी हे तर फारच अमृतमय असं दिव्य साधन आहे, ज्याच्याद्वारे फक्त ह्या जगतामध्ये फक्त वेळ काढण्याचे आम्हाला शक्यता प्राप्त झालेली आहे असं नाही, परंतु या जगतातनं बाहेरही अर्थात मोक्षाचाही मार्ग मोकळा करण्याची शक्ती असणाऱ्या या दिव्य सत्संगाचा आम्हाला लाभ होत आहे. तर मग कथा करण्याच्या नादामध्ये ज्या यज्ञासाठी शौनकादी ऋषी 80,000 ऋषी एकत्र झाले होते नैमिषारण्यमध्ये, त्या यज्ञाचं काय झालं? कर्मण्यस्मिन्नाश्वासे धूमधूम्रात्मनां भवान् आपायतति गोविंद पादपद्मा सबं मधु. आम्ही आताच अशा सकाम कृत्यामध्ये लागलो होतो, अर्थात यज्ञ करण्याच्या कर्मात लागलो होतो, आणि त्यासाठीच आम्ही अग्निही प्रज्वलित केला होता, कारण यज्ञ हा अग्नीच्या द्वारे संपन्न केला जातो. तर अशा अग्नीलाही आम्ही उत्पन्न केलं होतं, आणि त्याचबरोबर आम्ही आपले सर्व कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ अर्थात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन, आम्ही सर्व आमचे कर्म अर्थात यज्ञ करण्याचं कर्म सुद्धा यज्ञासाठीच समर्पित केलं होतं. आणि तरीही आम्हाला या यज्ञाच्या द्वारे कोणतं फळ प्राप्त होईल याची आम्हाला शाश्वती नव्हती. आणि हा यज्ञ चालू केल्याने आणि यातनं निघणाऱ्या धुरामुळे आता काय झालेलं आहे, आमच्या सर्व शरीरावरती धूळ साचलेली आहे, आणि आमचे शरीरही काय झाले, अशा धूर मिश्रित हलकेसे काळेही पडले आहे आणि थोडे भाजले पण आहे. परंतु आपल्याद्वारे प्राप्त होणारे भगवान गोविंद यांच्या चरण कमलातनं निघणाऱ्या त्यांच्या दिव्य कथारूपी अमृत याच्या मधुपानाद्वारे आम्हाला अत्यंत तृप्तता प्राप्त झाली आहे, आम्हाला अत्यंत आनंद प्राप्त झालेला आहे. आणि ज्या यज्ञाच्या झळीमुळे आम्हाला थोडासा त्रास झाला होता, तो त्रासही आता सर्वथा निवळला आहे. आणि अशा पद्धतीने हे दिव्य अमृत आपण फार कृपा करून आम्हा सर्वांसाठी आपण वितरित करीत आहात. त्यामुळे गोपींनी सुद्धा अशाच पद्धतीने गुणगान केलेले आहे की भगवंत आपली कथा जी आहे ती कशी आहे, अमृत आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम स्मरणवंदनम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. सांगतायत की आपली एवढी कृपा आहे की आपली कथा तर फक्त अमृतच आहे, आणि या अमृताचं पान सर्व जगामध्ये करणारे जे साधू महात्मे आहेत ते काय,
भूरिदा भूरिदा जनः, अर्थात सर्व लोकांच्या जीवनामध्ये जे भाजून निघाले भौतिक संसारामध्ये, अशा लोकांसाठी परम अमृताचा वर्षाव करणारे असे सर्वात काय आहेत, मनुष्य जातीचा उद्धार करणारे महात्मे आहेत. भूरिदा जनः, सर्व लोकांचं कल्याण करणारे आहेत. अशाच पद्धतीने ब्रह्मवैवर्त पुराणामध्येही भगवंत विष्णू हे शिवजींना सांगतात की कलियुगामध्ये लोक अनेक प्रकारच्या चिंतांनी ग्रसित झाले असणार आहेत. कारण का? कारण ते सकाम कर्म आणि तथाकथित दार्शनिक चिंतन याच्यामध्ये फार चिंतन किंवा कष्ट केल्यामुळे श्रमित होतील, थकून जातील, व्यथित होतील, दुःखी होतील. परंतु जर त्यांनी भक्तिमय सेवेद्वारे भगवंतांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये स्वतःचं मन, इंद्रिय आणि बुद्धी जर लावली तर निश्चितच त्यांना अधिक लाभ प्राप्त होईल आणि त्यांच्या शक्तीचाही कधी नाश होणार नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये भगवंतांची भक्तिमय सेवेविना आध्यात्मिक साक्षात्कारासाठी, मग तो भौतिक लाभापेक्षा कितीही श्रेष्ठ असला तर त्याला प्राप्त करण्यासाठी शक्य होणार नाही. का? कारण भगवंतांच्या भक्तीविना कोणीही जीवनाची भौतिक किंवा आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. आणि भौतिक प्रगती अशीही क्षणभंगूर असते. एका क्षणामध्ये सर्व प्रगतीचा नाश केला जाऊ शकतो, खास करून काळ या शक्तीद्वारे. आणि आध्यात्मिक विकास करण्यासाठी, आध्यात्मिक चेतना प्राप्त करण्यासाठी केवळ भगवंतांच्या दिव्य कथामृताचे पान करणे याशिवाय दुसरा काहीही सुकर, अत्यंत सोपा पर्याय दुसरा कोणताही नाही. अशा भगवंतांच्या भक्तांच्या दिव्य सत्संगाचा काय महिमा आहे सांगतायत. तुलयाम लवेनापि न स्वर्गम ना पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुताशीषः. भगवंतांच्या भक्तांचा सत्संग इतका दिव्य आणि महान आहे की अशा सत्संग आपल्याला किती एक क्षणभर जरी प्राप्त झाला तरी अशी ही संगती इतकी महान आहे की ज्याची तुलना स्वर्गलोक प्राप्ती करण्यापासून तर भौतिक जगतातल्या मुक्तीपर्यंत सुद्धा केली जाऊ शकत नाही. अर्थात स्वर्गलोकाचं सुख किंवा या जगतातनं मोक्ष प्राप्तीचं सुखही भगवंतांच्या भक्तीसमोर अत्यंत तुच्छ लेखलं गेलेलं आहे. त्याची काहीही शक्ती किंवा महिमा नाही आहे. तर मग या सांसारिक जगतामध्ये कोणाला भौतिक वरदान, फार छोटी मोठी वरदान प्राप्त केल्यानंतर तर काय लाभ होणार आहे? अशा पद्धतीची ही भौतिक संपन्नता, भौतिक यश हे सर्व कसं आहे, एका मृत झालेल्या व्यक्तीच्या वरती काय आहेत, आभूषण लावल्यासारखे आहेत. त्या आभूषणांना काहीही अर्थ नाही, कारण व्यक्ती मेल्यानंतर त्या आभूषणांद्वारे त्या व्यक्तीला काहीही आनंद होऊ शकत नाही. मंडनम लोकरंजनम, फक्त काय आहे, दुसऱ्या लोकांचं फक्त मनोरंजन होऊ शकतं. त्यामुळे या जगतातल्या लोकांना म्हणतात योषिताम संगी संगम, अर्थात जे लोक फक्त स्त्रियांच्याच विषयामध्ये आनंद घेतात अशा लोकांच्या सत्संगात आनंद घेणे म्हणजे काय, अत्यंत बरबटलेल्या अवस्थेमध्ये जीवन जगणे. सगळीकडे फक्त कामाचरण चालू आहे. आणि या जगताला म्हटलेलं पण आहे मैथुन आगर. या जगतामध्ये फक्त पुरुष आणि स्त्री यांच्यामधल्या फक्त घाणेरड्या कार्यकलापांचीच या जगतामध्ये सर्वत्र चर्चा सापडते. परंतु अशा जगतामध्ये जर भगवत संगी संगस्य, भगवंतांचा संग करणाऱ्या, मधुपान करणाऱ्या दिव्य अशा शुकदेव गोस्वामी सारख्या दिव्य संतांचा संग प्राप्त होणे हे फक्त मोक्षाचं नाही तर भगवत भक्तीचंही कारण बनतं. आणि मोक्षाच्याही पलीकडे भगवत धामाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकते. आणि त्याच भगवत भक्तांच्या संघामध्ये कथेने कोणी तृप्त होऊ शकेल का? का एक मधुमाशी
अशा दिव्य फुलांचा सुगंध ज्याने ती काय होते, इंटॉक्सिकेट होते, मदमत्त होते, अशा मधुला पान करून तृप्त होऊ शकते का? को नाम तृप्पेद रसवित कथाया महत्तमैकांत परायणस्य नान्तं गुणानां गुणस्य जगमूर योगेश्वराये भवपाद्ममुख्यः। पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्थात गोविंद हे समस्त जीवांसाठी एकमात्र आश्रय स्थान आहेत आणि त्यांचे दिव्य गुण यांची मापन अर्थात त्यांची जर आपण गुणवत्तेमध्ये किंवा मात्रेमध्ये जर तुलना केली, ती कोणाशी, ब्रह्माजी आणि शिवजींशी जरी केली, जसं त्यांच्या योगिक शक्ती, योगेश्वरत्व याच्याबद्दलही तुलना केली, तरीही ती तुलना कशी सार्थक ठरणार नाही। कारण भगवंत इतके महान आहेत की त्यांच्याबरोबर शिवजी आणि ब्रह्माजींची सुद्धा तुलना होऊ शकत नाही। तर मग या जगतामध्ये जे भगवंतांचे दिव्य भक्त आहेत, जे अशा पद्धतीच्या भगवंतांच्या दिव्य लीलांमध्ये रस आस्वादन करण्यामध्ये पटू आहेत, निष्णात आहेत, मग असे व्यक्ती कधीही दुसऱ्यांची कथा श्रवण करण्याची कधी इच्छा करतील का? कधीही करणार नाही। अर्थात फक्त भगवंतांच्याच दिव्य कथांना ते श्रवण करतील, त्यालाच प्रधानता देतील आणि फक्त त्याच कथांमध्ये सदा सर्वदा रत असतील आणि अशा कथा श्रवण केल्याने ते कधीही तृप्त होऊ शकत नाही। कारण हरी अनंत, हरी कथा अनंता। भगवंत हे असीमित आहेत, अमर्याद आहेत, सर्व शक्तिमान आहेत। अशा भगवंतांचे नाम, गुण, रूप आणि लीला हे सुद्धा अनंत आहेत आणि त्यांचं आस्वादन कितीही केलं तरीही त्याने कधीही व्यक्ती तृप्त होऊ शकत नाही। आणि याची पुष्टी पद्मपुराणातही केली गेली आहे। रमन्ते योगिनो नन्ते सत्यानंद चितात्मनि इति रामपदेनासौ परम ब्रह्माभिधीयते। योगीजन हे परमसत्य यांच्या असीम दिव्य आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतात। त्यामुळेच परमसत्याला अर्थात भगवंतांना श्री राम सुद्धा म्हणतात। कारण रमन्ते योगिनो अनंते, ज्यांच्यामध्ये अनंत रूपामध्ये व्यक्ती किंवा योगी किंवा भक्त हे रममान होऊ शकतात, अशा भगवंतांना सार्थक पद्धतीने राम नाम याच्याद्वारे उद्बोधित करता येऊ शकते, असं हे पद्मपुराणात सांगण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीने सूत गोस्वामी सुद्धा अशा दिव्य मधूचे सर्वांना वितरण करीत आहेत आणि कथेसाठी सर्व मुनी पण इच्छा व्यक्त करतात। तन्नो भवान वै भगवत प्रधानो महत्तमैकांत परायणस्य हरेरुदारं चरितं विशुद्धं शुश्रूषतां नो वितनोत विद्वन्। हे सूत गोस्वामी, आपण अत्यंत विद्वान आहात, पंडित आहात आणि त्याचबरोबर आपण भगवंतांचे शुद्ध भक्तही आहात। त्यामुळेच आपली सेवा एकमात्र भगवंतांना प्रसन्न करणे हीच आहे आणि आपला उद्देशही केवळ भगवंतांना प्रसन्न करणेच आहे। त्यामुळे आपण कृपा करून भगवंतांच्या दिव्य लीलांना आम्हाला श्रवण करण्याची आपण दिव्य कृपा करा। आणि अशा कथांचा काय महिमा आहे? समस्त प्रकारच्या भौतिक विचारधारांपासून सर्वथा श्रेष्ठ असणाऱ्या या कथा यांचे हे दिव्य संदेश आम्हाला प्राप्त होणे याच्यासाठीच आम्ही सदा सर्वदा आतुर आहोत आणि या व्यतिरिक्त आम्हाला दुसरी कोणतीही इच्छा नाही आहे। कारण यज्ञाच्या धुराद्वारे जे फक्त भौतिक कामनांमुळे केले जाणारे यज्ञ आहेत, आम्हाला कोणताही आनंद प्राप्त झालेला नाही आहे, परंतु आपल्याद्वारे अमृतमयी अशी दिव्य कथा आम्ही श्रवण करीत आहोत आणि त्याद्वारे आम्हाला अत्यंत लाभ होत आहे।
त्यामुळे असे दिव्य परीक्षित महाराज जे भागवतोत्तम आहेत, महाभागवत आहेत, भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, अशा परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींकडनं अशाच दिव्य भगवंत श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्याचा जो मोठा लाभ झाला होता, त्याबद्दल आम्हाला श्रवण करण्याची फार इच्छा आहे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळेच सूत गोस्वामी हे त्या परीक्षित महाराजांची आणि शुकदेव गोस्वामींची कथा सांगतही आहेत. स वै महाभागवता परीक्षित येनापवर्गाख्यमदभ्रबुद्धिः ज्ञानेन वैया सखिशब्दितेन भेजे खगेंद्र ध्वजपादमूलम्. हे सूत गोस्वामी, आपण कृपा करून भगवंतांच्या त्या त्या कथांचं वर्णन करा ज्यांच्याद्वारे महाराज परीक्षित, ज्यांची बुद्धी ही सर्वथा मोक्षावरती केंद्रित होती, अर्थात भगवत प्राप्तीवरती केंद्रित होती, आणि त्या दिव्य भगवंतांच्या चरणकमलांना ते प्राप्तही करू शकले, जे स्वतः पक्षीराज, सर्व पक्षांचे राजे गरुडजी यांचे स्वतः आश्रयस्थान आहेत. अशा भगवंतांच्या दिव्य कथांचं उच्चारण केलं गेलं होतं व्यासपुत्र श्रील शुकदेव गोस्वामींच्या द्वारे. तर अशाच पद्धतीचं श्रवण आम्हाला करण्याची इच्छा आहे. भक्तांच्या 3 श्रेणी आहेत, जसं प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि महाभागवत. यांनाच कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी म्हणतात. कनिष्ठ अधिकारी अर्थात जो मंदिरात जातो, अर्चा विग्रहांच्या मध्ये त्याला श्रद्धा असते, भगवंतांना तो मानतो, भगवंतांना नमस्कार करतो, भगवंतांची काही सेवाही करतो, परंतु भगवत महिमा जेवढा त्याला ठाऊक असतो तो फार थोडा असतो. आणि खास करून भगवंतांच्या भक्तांचा महिमा त्याला ठाऊक नसतो, आणि भगवंतांच्या भक्तांचा तो संगही जास्त करीत नाही, आणि त्यांच्याद्वारे तो मार्गदर्शितही होत नाही, त्यांना जास्त सन्मानही देत नाही. परंतु जो मध्यम भक्त आहे, मध्यम अधिकारी आहे, तो भगवंतांच्या भक्तांबरोबर दिव्य मैत्रीचा भाव ठेवतो, त्यांच्याशी मित्रता करतो, त्यांच्याकडनं भगवंतांच्या दिव्य कथांचं नित्य प्रतिदिन श्रवण आणि चिंतन करतो, भगवंतांच्या भक्तांची सेवाही करतो, आणि त्या सेवेद्वारे तो स्वतःही भगवंतांचा भक्त बनतो. कारण कनिष्ठ अधिकारी हा भगवंतांचा भक्त आहे असं स्वतः मानतो, परंतु मध्यम स्तरावरचा भक्त याचा संग प्राप्त केल्यानंतर तो भगवंतांच्या भक्तांचा भक्त स्वतःला मानतो, आणि भगवंत आपल्या प्रत्यक्ष भक्तापेक्षा आपल्या भक्तांच्या भक्ताला जास्त चांगला भक्त मानतात. आणि असा मध्यमाधिकारी सर्व दिव्य शास्त्रांचं ज्ञान ठेवतो, त्या ज्ञानाचं सर्वांच्या कल्याणासाठी वितरणही करतो, आणि सर्वांना भगवत भक्तीच्या मार्गावर भगवंतांच्या चरण कमलांकडे घेऊन जाण्याची सेवाही करतो, आणि याला चांगल्या पद्धतीचा साक्षात्कारही प्राप्त असतो. आणि याहूनही प्रगत भक्त त्याला महाभागवत किंवा उत्तम अधिकारी म्हणतात, ज्याने भगवंतांचा प्रत्यक्ष साक्षात्कार केलेला असतो, त्याला सर्व शास्त्रांचा निष्कर्ष ठाऊक असतो, त्याचा प्रचार तो कोणालाही करू शकतो, आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये आणण्यासाठी तो सर्वात सक्षम असतो. अशा पद्धतीने या सर्व 3 भक्तांच्या स्तरांचे वर्णन आपण श्रवण करणार आहोत, विस्तृत चर्चा करणार आहोत श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये, नवयोगेंद्र यांच्या कथेमध्ये. तर अशा सर्वात उच्च कोटीत असणाऱ्या महाभागवत अर्थात उत्तम अधिकारी अवस्थेत असणाऱ्या भगवत भक्त परीक्षित महाराज यांना दुसरे महान भागवत महाभागवत शुकदेव गोस्वामी यांच्याकडनं दिव्य कथा श्रवण करण्याचा जो लाभ झाला, त्याचं वर्णन आपण इथे ऐकत आहोत की नैमिषारण्याचे सर्व मुनी, शौनकादी मुनी हे सूत गोस्वामींना त्याच दिव्य कथेबद्दल प्रश्न विचारत आहे, आणि त्याच कथेला श्रवण करण्याची इच्छाही व्यक्त करीत आहेत. धन्यवाद.
हरे कृष्ण.